नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला B.Ed थर्ड सेमिस्टरचा असेसमेंट फॉर लर्निंग या विषयाचा सेकंड प्रॅक्टिस पेपर या ठिकाणी अपलोड करीत आहे. मी प्राध्यापक M.R. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययन प्रक्रियेकरता मूल्यांकन या विषयाचा विंटर 2024 साठीचा प्रॅक्टिस पेपर. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. This question paper contains 4 printed pages. Faculty of Education, B.Ed second year, third semester examination. Practice paper second winter 2024. Education assessment for learning. Time आहे 3 hours and maximum marks आहेत 75. सुरुवातीला सूचना वाचा. Note B. First question number 1 is compulsory. Second from question numbers 2 to 4 solve any 2. Third from question numbers 5 to 7 solve any 2. त्याच्यानंतर मराठीमध्ये सूचना आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. त्याच्यानंतर पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे टिपा आहेत ते पाहूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीच्या A. हिस्टोग्राम, B. झेड स्कोअर्स अँड टी स्कोअर्स, C. क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड, D. ओरल अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स अँड E. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्स. मराठीमध्ये दुसऱ्या पेजवर पहा. थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3. A. स्तंभालेख, B. झेड गुणांक आणि टी गुणांक, C. संचयी नोंदपत्रक, D. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा आणि E. ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण. दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज मेंट बाय व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. सप्रमाणता व विश्वसनीयता म्हणजे काय? सप्रमाणता आणि विश्वसनीयता यांच्यावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ इव्हॅल्युएशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे मापन व मूल्यमापन यांच्यातील फरक नमूद करा आणि मूल्यमापनाची तत्वे स्पष्ट करा. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द एक्झामिनेशन रिफॉर्म्स विथ स्पेशल रेफरन्स टू ओपन बुक एक्झामिनेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे खुली पुस्तक परीक्षा यासह विविध परीक्षा सुधार कार्यक्रम स्पष्ट करा. त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द मीन, मीडियन अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ फॉलोइंग 6 स्कोअर्स अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मीन, मीडियन अँड स्टँडर्ड डेविएशन. स्कोअर्स असे 14, 21, 28, 30, 18, 29. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे मराठीमध्ये पहा. खालील 6 प्राप्तांकांचे मध्यमान, मध्यगा आणि प्रमाण विचलन काढा आणि मध्यमान, मध्यगा आणि प्रमाण विचलन यांची वैशिष्ट्ये लिहा. स्कोअर्स आहेत 14, 21, 28, 30, 18, 29. तर 15 मार्कासाठीचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 6वा क्वेश्चन आहे हाऊ टू यूज प्रोजेक्टिव्ह टेक्निक फॉर इव्हॅल्युएशन एक्सप्लेन इन डिटेल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे प्रक्षेपण तंत्राचा वापर मूल्यमापनासाठी कसा करतात सविस्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे फाइंड द क्वार्टाइल डेविएशन अँड P60 फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल पहा. क्लास इंटरवल फ्रिक्वेन्सी 52, 56, 6, 47 to 51, 7, 40 to 46, 8, 37 to 41, 10, 30 to 36, 20, 27 to 31, 10, 20 to 26, 8, 17 to 21, 5, 12 to 16, 4 and 7 to 11, 2. खालील वारंवारिता विभाजन होऊन चतुर्थक विचलन आणि 60वे शक्यताभाग ज्याला P60 म्हणतो ते विचलन काढा. P60 काढा, सॉरी इथे विचलन नाही P60 काढा. तर वर्गांतरे आहेत. वारंवारिता आहे 52 ते 56 6, 47 ते 51 7, 42 ते 46 8, 37 ते 41 10, 32 ते 36 20, 27 ते 31 10, 22 ते 26 8, 17 ते 21 5.
17 ते 21 5, 12 ते 16 4 आणि 7 ते 11 2 अशा पद्धतीने या ठिकाणी फ्रिक्वेन्सी टेबल देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीची ही सर्व परीक्षेचा जो पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर, तो मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि अभ्यासासाठी अपलोड केलेला आहे. याचा उपयोग करा. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.